अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे तिळगुळाचे लाडू। तर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये छान असे आपण खुसखुशीत तिळगुळाचे लाडू बनवणार आहेत। तर त्यासाठी बघा आपल्याला लागणार आहे तर तीळ घेतलेत मी, तर साधारण हे 100 ग्राम तीळ आपण इथे घेतलेले आहेत। त्यानंतर तीळ वापरताना बघा हा गावरान तीळ आपण पांढरे गावरान तीळ घेतलेले आहेत। ह्याची चव पण चांगली असते आणि लाडू खाण्याला पण चांगले लागतात। त्यामुळे पांढरे पॉलिशचे तीळ न घेता तुम्ही कधी पण वडी किंवा लाडू बनवताना ह्या प्रकारचे तीळ घ्या। हा गावरान तीळ आहे। त्यानंतर बघा शेंगदाणे लागणार आहे। तर इथं अर्धा कप शेंगदाणे घेतलेत, साधारण इथं 50 ग्राम इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आपण। त्यानंतर गूळ लागणार आहे। तर गूळ आपण इथं एवढ्या साहित्यामध्ये इथं आपण 200 ग्राम असा हा गूळ चिरून घेतलेला आहे। त्यानंतर बघा 7-8 वेलचीची पावडर करून घेतली। 2 चमचे साजूक तूप लागणार आहे आपल्याला। तर इथं बघा पूर्ण साहित्य सांगून झालेलं आहे। कढई ठेवली आपण, जाडबुडाची कढई घेतली, तर कढई पूर्ण तापून घेतलेली आहे आपण आणि गॅस एकदम मिडियम ठेवलेला आहे। मिडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाणे काळे तर झाले नाही पाहिजे पण भाजले तर पाहिजेत। तर अशा पद्धतीने शेंगदाणे छान भाजले तर लाडू मध्ये चवीला लाडू छान लागतो। तर इथं बघा 2 ते 3 मिनिटं शेंगदाणे एकसारखे आपण इथं झाऱ्याने हलवलेले आहेत आणि व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत। तर शेंगदाणे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवूया आपण आणि त्याच कढईमध्ये आपल्याला लगेच तीळ भाजून घ्यायचे। तर गरम कढईमध्ये आपण तीळ घालून घेतलेले आहेत। तीळ पण आपल्याला 3-4 मिनिटं छान खमंग भाजून घ्यायचे। जेवढं तुम्ही शेंगदाणे लाडू खमंग भाजताल तेवढा लाडू आपला खाण्यासाठी चांगला राहणार आणि 15 ते 20 दिवस टिकणार पण। तर इथे बघा 3-4 मिनिटं चांगले तीळ आपण तडतड वाजेपर्यंत चांगले भाजून घेतलेले आहेत। तर तीळ पण आपले छान भाजून झालेले आहेत। आता एका ताटामध्ये तीळ सुद्धा आपण काढून घेणार आहे। गॅस बंद करून टाकला आणि तीळ पण आपण एका ताटात काढून घेतलेले आहेत। तर शेंगदाणे तीळ आपण थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत। आता शेंगदाण्याची फुलकट काढून आपण शेंगदाणे घेऊया। तर इथे बघा शेंगदाण्याची फुलकट काढून घेतलेली आहेत। तीळ सुद्धा थंड झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आपल्याला फक्त मागं पुढं फिरून थोडंसं इथं जाडसर असा कूट बनवून घ्यायचा आहे। तर थोडे शेंगदाणे लाडू मध्ये राहिले तरी चालू शकतात, थोडे दाताखाली आले तर छान लागतात लाडू चवीला। त्यानंतर बघा तीळ आपल्याला इथं बारीक करून घ्यायचे। तर तीळ सुद्धा आपल्याला भरड काढून घ्यायची, जास्त पेस्ट बनवायची नाहीये। तर आपल्याला फक्त तीळ भरड काढून घ्यायचे। तर अशा पद्धतीने बघा भरड काढून घेतलेली। तर एका ताटात ते आपण इथं तिळाची भरड काढून घेऊया। तर शेंगदाणे पण आपण वाटून घेतलेत, तीळ पण वाटून घेतलेत। त्यानंतर बघा आता कढई ठेवलेली आहे। कढई आपली पहिलीच कढई आहे जाडबुडाची। त्यामध्ये चमचाभर आपण इथं आता लगेच तूप घालून घेऊया। तूप जरा वितळले की ह्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे तो घालून घेऊया। तर गूळ तुम्ही किसून घ्या किंवा चिरून घ्या, पटकन असा वितळला जातो। 1 चमचा तुपावर गूळ आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे। त्यामध्येच आपण इथं वेलची पावडर घालून घेतोय। तर इथं बघू शकता गूळ आपला छान वितळलेला आहे। आता ह्यामध्ये फक्त आपल्याला 1 चमचाभर पाणी घालायचं। तर गॅस एकदम आपण बारीक ठेवलेला आहे। गूळ छान पटकन वितळला, 1 चमचा पाणी घालून घेऊया आपण आणि पुन्हा एकदा छान गूळ मिक्स करून घेऊया। तर गुळाचा आपल्याला एकदम पक्का पाक वगैरे काही बनवायचा नाहीये, फक्त गूळ वितळण्याची प्रोसेस करायची आणि थोडे आपल्याला बबल्स आले की लगेचच आपण इथं गॅस बंद करून टाकणार आहे। तर अशा पद्धतीने बघा गूळ आपला हा तयार झाला की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये लगेचच आपल्याला वाटून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे घालून घ्यायचे। तर तीळ शेंगदाणे आपण घालून घेतलेत। आता मिश्रण व्यवस्थित आपल्याला इथं तयार करायचे। मुठभर भाजलेले तीळ ठेवले होते, तर अख्खे तीळ पण आपण इथं घालून घेतलेत। अख्खे तीळ लाडू मध्ये खाण्यासाठी चांगले लागतात। लाडू पण त्याच्यामुळे चव पण वाढते लाडूची। आणि आता सर्व मिश्रण आपल्याला इथं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तर गरम कढईमध्येच आपण हे लगेचच मिक्स करून घेणार आहे। आता एका ताटामध्ये सर्व मिश्रण आपल्याला इथं काढून घ्यायचंय। अगदी बरोबर तेवढा गुळ आपल्या ह्या मिश्रणाला लागलेला आहे, कारण आपली रेसिपी जास्त मोठी नाहीये। तर इथं बघा आता एका ताटामध्ये आपण मिश्रण काढून घेतले। त्यानंतर पुन्हा मी वरून थोडेसे तीळ घालून घेते
आता तीळ इथं व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण इथं लाडू बांधायला घेणार आहे. तर थोडस कोंबड किंवा थोडस गरम असतानाच लाडू आपण बांधूया. तर पाक न करता आपण आज लाडू बनवतोय. हा लाडू बिलकुलही अजिबात कडक होत नाही. सहज असा हाताने फुटला जातो. महिना 15 दिवस राहू पण शकतो. तर इथं बघा भरपूर तिळाचा वापर करून छान असे आपण हे लाडू बनवलेले आहेत. अशा प्रकारे बघा 2 लाडू मी इथे बनवून घेतलेत. सहज असे लाडू हे वळले जातात. तर कुठलेही कष्ट न घेता सहजरित्या फक्त थोड्या साहित्यामध्ये छान असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. तर एवढ्या साहित्यामध्ये आपले जवळजवळ 13 लाडू तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये आता ठेवून घेऊया. एका प्लेटमध्ये याला छान असे ठेवून घेते. आता इथे बघा तुम्ही लाडू तुम्हाला फोडून दाखवते. तर अशा पद्धतीने पटकन असा हा लाडू फुटणार आहे. तर मस्त असे बघा खुसखुशीत आपले लाडू तयार झालेले आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही दिसायलाही सुंदर झालेले आहेत. अगदी महिना 15 दिवस टिकणारे. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.